अर्थात आपण बघितलं तर आठवडी बाजारावरून काही दिवसांपूर्वी नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांनी एक प्रतिक्रिया दिली. ही प्रतिक्रिया देत असताना सगळ्यात पहिले विरोध तुम्ही केला होता असं त्यांनी या ठिकाणी आरोप केलाय. सभागृहात हा विरोध तुम्ही केला होता, काय उत्तर आहे? बघा, रुचिताताई घोरपडे ह्या नगराध्यक्ष आहेत. मला वाटतं अकार्यक्षम नगराध्यक्ष आहेत, कारण त्यांनी माझ्यावर जो आरोप केला की तुकाराम म्हात्रे यांनी आठवडी बाजाराला विरोध केला. मी विरोध नाही केला, मी पत्र दिलं होतं की बाबा या आठवडी बाजार जे काय ठिकाण आहेत, आणि मी त्याच्यावर सूचना पण मांडल्या होत्या. त्यांनी त्या सूचनांनी काल सांगितल्या नाही तुम्हाला, मला वाटतं मी सांगितलं की जे आठवडे बाजार रस्त्यात भरतायत, माझ्या वार्डात स्वप्ननगरी या ठिकाणी एक आठवडे बाजार भरत होता. त्या ठिकाणी मला वाटतं बुधवार का गुरुवार होता, त्या गुरुवारी अतिशय सातत्याने ते रस्ता ब्लॉक असायचा, जाम असायचा. इथल्या नागरिकांच्या तक्रारी होत्या, त्यामुळे मी ती तक्रार केली होती. बरं, हा आठवडे बाजार बंद करण्याचा विषय सभागृहात आणला कोणी? पटावर मला वाटतं नगराध्यक्षांनीच आणला ना. का हा विषय आम्ही तर फक्त ऑब्जेक्शन घेतलं होतं की रस्त्यात करू नये, पण हा पटावर आणण्याचं काम नगराध्यक्षांनी केलं. या त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून जर केलं असेल तर नगराध्यक्षांनी जेव्हा ह्या सभागृहात, मला वाटतं त्या दिवशीची सभा काहीतरी रात्री 8 वाजेपर्यंत चालली होती, तर साधारणतः 1.5 ते 2 तास चर्चा ही आठवडे बाजार आणि फेरीवाल्यांवर चालू होती. मग आठवडे बाजार जर तुकाराम म्हात्रेंनी एकट्यानेच ऑब्जेक्शन घेतलं होता असं जर त्यांचं मनाचं असेल, तर त्या दिवशी जे त्याने ते सीडी असते ना शूटिंग केलेली, ती प्रसिद्धी करावी. कोण कोण काय काय बोलला याचं उत्तर ते सगळ्या बदलापूरच्या जनतेला पण मिळेल, आणि जे आठवडे बाजार ज्यांना मागणी करतात त्यांना सुद्धा मिळेल. त्यांनी ते प्रसिद्धी करावं ना. त्यांनी फक्त माझ्या नावाचा एका उल्लेख करून त्यांनी मला कुठेतरी वामन म्हात्रे त्या आठवडे बाजारांना मदत करतात म्हणून आमच्याच भावांमध्ये कुठेतरी पेच निर्माण करण्याचा हा प्रयत्न जो केलाय, तो प्रयत्न त्यांचा खोटा ठरलेला आहे. कारण मी त्यांना सांगेन की मॅडम, तुम्ही त्या आठवडे बाजारची सीडी नीट तपासा. ज्या दिवशीची शूटिंग आपण सभागृहात कोण कोण काय काय बोलले, तुमच्या नगरसेवकांनी किती विरोध केला, तुम्ही कशासाठी काम करताय, तर जरा त्यांना पण तर करू द्या ना. मला एक सांगा, आज बदलापूरला फेरीवाल्यांचा एक डीपीआर तयार झालाय. तो डीपीआर कोणत्या पद्धतीने तयार झालाय तुम्हाला माहिती आहे? आज फेरीवाल्यांचा आक्रोश चालू आहे. इथले गरीब जनतेचे जे काय फेरीवाले गरीब आहेत, आज अक्षरशः काही लोक हातावर पोट धरून खाणारी लोक आहेत, यांचा डीपीआर तुम्ही तयार केलाय, तो मुंबईच्या धर्तीवर केलाय. अरे, बदलापूर आणि मुंबई याच्यात खूप फरक आहे. मुंबईला जे फुटपाथ आहेत ते कमीत कमी 10 ते 12 फुटाच्या वरचे फुटपाथ आहेत. त्या ठिकाणी टोपरी लावता येते, त्या ठिकाणी ठेला लावता येते. आपल्या बदलापूरला 4 ते 5 फुटाच्या वर कुठे फुटपाथ आहे का? नगराध्यक्षांनी सांगावं की या ठिकाणी फुटपाथ आहे आणि त्या ठिकाणी आपण बसू शकतो. यांनी जो डीपीआर तयार केलाय तो एकदम बोगस आहे. त्याला सुद्धा मी तेव्हा सभागृहात विरोध केलेला आहे. का तर यांनी जो डीपीआर तयार केला, हा प्रत्येक जे बदलापूरला 13 खेडेगाव आहेत, यांनी प्रत्येक नाक्यावर 30-30 फेरीवाल्यांना बसवण्याचं केले. अरे, ते फेरीवाले रोज बाजारात बसतात, ते प्रत्येक नाक्यावर खरवई, जुवेली, वडवली, वालवली, एरंजड अशा ठिकाणी कसे काय जातील? बरं, ते जाऊन त्या ठिकाणी त्यांना तिथं तेवढं लोकेशन आहे का, पॉप्युलेशन आहे का, त्या ठिकाणी त्यांचा धंदा होईल का? आता हे म्हणतात ते तिकडे जायला तयार नाही. माझं म्हणणं आहे, मी सभागृहात काही सूचनाही दिल्या होत्या. आठवडी बाजारासाठी ज्या लागणाऱ्या जागा आहेत त्या सरकारी असाव्या, प्रायव्हेट असाव्या, किंवा ते रस्त्यावर नसाव्या. या ठिकाणी मी ते सगळे विषय मांडले होते. ते सगळे जरा जनतेसमोर तुम्ही बोला, ते दाखवा, म्हणजे तुकाराम म्हात्रे जनतेसाठी काय बोलतात आणि काय करतात हे पण तो लोकांच्या समोर येईल. जो तुम्ही फेरीवाल्यांसाठी डीपीआर, आजही मी सांगतो माझा विरोध आहे त्या डीपीआरला. तो डीपीआर करण्यापेक्षा तुम्ही आज अंबरनाथला हा विषय काय येत नाही हो? आज अंबरनाथला तिथे भाजी मार्केट आहे, मच्छी मार्केट आहे, मटन मार्केट आहे. बदलापूरला आपण आज एवढ्या वर्ष सत्तेत आहोत, भाजप पण सत्तेत होती, शिवसेना, आम्ही पक्षात सत्तेत होतो. आजपर्यंत 35 वर्ष मला वाटतं नगरपालिका अस्तित्वात असताना एक सुद्धा मार्केट तयार झाला नाही. मग का झाला नाही त्याचा अजूनपर्यंत तुम्ही कुठे शोध घेतला का? तुमच्या काळात केला का प्रयत्न? तुमची पण हो, आमच्या काळात आम्ही फिश मार्केट बांधण्याचा एक तेव्हा प्रयत्न केला. दुसरी गोष्ट, भाजी मंडई जी आहे, त्या भाजी मंडईसाठी मी स्वतः 2-3 जागा सुचवल्या होत्या की ज्या ओपन स्पेस असतात गार्डनच्या, त्या तुम्ही नगरपालिकेच्या नावावर ठेवा. अशा 2-4 जागा मी सूचित केलेल्या, मी लेखी पत्रावर सुद्धा दिलेत. जुनी नगरपालिका, जी पहिली नगरपालिका, त्या ठिकाणी भाजी मंडई होऊ शकते. या छत्रपती शिवाजी मार्केट आहे समोर, स्टेशनच्या समोर,
त्या ठिकाणी गार्डनचं रिझर्वेशन आहे, ते रिझर्वेशन हटवून त्या ठिकाणी भाजी मंडई करता येईल. आपली दुबे रुग्णालय याच्या मागे एक ओपन स्पेसचा प्लॉट आहे, आरक्षण आहे, त्या ठिकाणी तुम्हाला हे मार्केट करता येईल. त्यानंतर ह्या ठिकाणी ओव्हरब्रिज आहे, ओव्हरब्रिजच्या खाली एक चांगली मोठी जागा आहे जिथे 50 ते 60 लोक बसू शकतील. पूर्वी त्या ठिकाणी सुद्धा प्लॅन केला, का ते प्लॅन सक्सेस होत नाही? फक्त तुमचे कागदावरचे प्लॅन कागदावर ठेवता आणि अक्षरशः जे बिचारे गरीब गरजू आदिवासी असतील किंवा हे असतील त्यांना तुम्ही का त्रास देताय? तुम्ही पहिला, माझं तर मत आहे, प्रत्यक्षित नगराध्यक्ष मॅडम, आम्ही तुमची रिस्पेक्ट करतो. आमचं असं म्हणणं आहे की पहिला तुम्ही एक सोय करा आणि नंतर त्यांना उठवा. ज्यावेळेस सोय होईल ना त्यावेळेस ते खरोखर उठतील. आपण असं त्यांना म्हणू नये की आम्ही तुम्हाला जागा दिली आजपासून इथे दिसणार नाही. अरे बाबा, तसं नाही. तिथे पाण्याची सोय करा, तिथे दिवाबत्तीची सोय करा, त्यांना नीट बसण्या उठण्याची सोय करा, तिथे वॉशरूमची सोय करा. जर अशी सोय झाल्यानंतर कोण त्या ठिकाणी तुमच्या रस्त्यावर कुठलाही, मला वाटतं, भाजी विक्रेता बसणार नाही. आपण एक चांगली भाजी मंडई तयार करावी, मग ह्या गरीब जनतेच्या मागे लागावं. आज बदलापूरमध्ये रोज आपलं नाव खराब होतंय, जेणेकरून आपण गरीब जनतेला त्रास देतोय. आपल्याकडे सत्ता आली याचा अर्थ महाजाला असं होऊन देऊ नका, हा माझा आरोप आहे. आणि मी ज्या वेळेस सभागृहात विषय उठवायचे त्यावेळेस नक्कीच सभागृहात विषय विचारणार आणि यापुढे तुम्हाला थेट प्रश्न विचारणार. याचं उत्तर कुठल्याही नगरसेवकाकडनं नकोय, हे त्याचं उत्तर तुम्ही द्यायचं. पुढचं उत्तर मी तुम्हाला विचारणार आहे. मग आपण त्या सभागृहात, तुम्ही माझ्यावर आरोप केले की तुकाराम म्हात्रेंनी हे केलं होतं, तर मी त्याचं उत्तर सभागृहातच तुम्हाला देईन. याचा असा विषय नाही की वामन म्हात्रेंनी त्यांना मदत केली, याचा अर्थ तुकाराम म्हात्रेची दुसरी दुटप्पी भूमिका आहे. कसलीच भूमिका नाही. माझी भूमिका मी सभागृहात मांडेन, तेव्हा तुम्ही लाईव्ह करा, मग मी जनतेला सांगेन की बदलापूरचं कारभार कसं चालतं. धन्यवाद. तुमची काय भूमिका, म्हणजे आठवडे बाजार चालू व्हायला पाहिजे की नाही पाहिजे, आता तुमची भूमिका? आठवडे बाजार चालू होण्यासाठी एक घटस्फोट आहे, म्हणजे तुम्हाला एक स्पोर्ट्स आहे. मी आज तुमच्या समोर बोलत नाही, त्याचे पुरावे घेऊन तुमच्या समोर येईन. माझं म्हणणं आहे, आठवडे बाजार चालू होण्यासाठी आठवडे बाजारवाले आम्हाला 30,000 रुपयाची ऑफर करतायत की तुम्हाला एका बाजारात आम्ही 30,000 रुपये देतो, आणि त्याची वर्क ऑर्डर मागण्यासाठी त्या नगरपालिकेत जे बसलेत ना, त्यांनी किती पैसे मागितले त्यांना ते विचारा. म्हणजे महिन्याला साधारणतः 30 चोक, जर एका महिन्याला जर 4 बाजार भरतायत तर 30 चोक किती होत आहेत? 1,20,000. साधारणतः 1,20,000 हे कुणाच्या खिशात जात आहेत? हे कलेक्शन कोण करतंय? म्हणून माझा विरोध होता की आठवडे बाजार हे शासकीय जागेत नको तर प्रायव्हेट प्लॉटवर व्हावे, कुठेही रस्त्यात नको. तुम्ही प्रायव्हेट प्लॉटवर द्या किंवा नगरपालिकेची खरोखर वेकेंट जागा असेल त्या वेकेंट जागेवर तुम्ही वाटतात का एक लोकप्रतिनिधी म्हणून? बघा, गरजेचे आपला आजही बदलापूर एक 4 भरपूर खेडे मिळून जो बदलापूर शहर तयार आहे, इथे अजूनही बरेच शेतकरी आज व्यवसाय करतायत. माझं म्हणणं, त्या शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देऊ नये. खरोखर ते शेतकरी आहेत तर त्यांच्या शेतातला माल आणून त्यांनी विकला पाहिजे आणि आठवडी बाजार झालं पाहिजे. पण आठवडी बाजारमध्ये सुद्धा मागे आरोप प्रत्यारोप झाले होते की आठवडी बाजार चालू झाल्यावर चोऱ्या वाढल्या होत्या आणि जे लोक बाहेरून येत होती, म्हणजे मुंबईवरून येत होते आणि ते काही लोकांच्या घरावर लक्ष ठेवून त्या ठिकाणी चोऱ्या होत होत्या, असा सुद्धा आरोप होता. म्हणून काही जनतेने हा प्रश्न उपस्थित केला होता. तोच प्रश्न आम्ही घेऊन सभागृहात विषय घेतला होता. नक्कीच आपण जर बघितलं तर तुम्ही आता जागेचा विषय घेतला की प्रायव्हेट जागेवरती किंवा इतर जागेवरती, त्या प्रायव्हेट जागेच्या बाबतीमध्ये आपण पालिकेच्या माध्यमातून DPR तयार करण्यात आलेला आहे. काही ठिकाणी फेरीवाल्यांना किंवा आठवडी बाजारामध्ये दुकान लावणाऱ्या नागरिकांना जागा पालिकेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. याकडे तुम्ही कसं बघता? कारण बामणचे मात्र यांनी देखील त्यावेळी फेरीवाल्यांची अवस्था. माझं सहमत आहे, जर नगरपालिका जर त्यांना जागा देत असेल जिथे नागरिकांना, स्थानिक ज्या ठिकाणी आठवडी बाजार होणार आहे तिथल्या स्थानिक नागरिकांना जर त्रास होत नसेल तर त्यांनी अशा जागा नक्की त्या आठवडे बाजारवाल्यांना द्याव्या. आणि आठवडे बाजारवाल्यांवर कुठे जर अन्याय होत असेल तर नक्कीच त्यांचा अन्याय दूर करावा. आणि त्यांनाही पोटपाणी आहे, त्यांनाही त्यांची मुलं बाळ आहेत ना, त्यांचं शिक्षण आहे, सगळ्या समस्या आहेत, तर त्यांना सुद्धा तो न्याय मिळावा. फक्त कुणाला त्रास होता कामा नये, इतकंच माझं मत आहे. येस.